सुरू करूयात तो प्रभूजा. ओके. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाखया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. फार दिवसांनी आपल्याशी भेट होते आहे. मी परदेशामध्ये होतो आणि इथे भारतामध्ये पण अनेक प्रोग्राम चालू असतात, त्यामुळे तुमची भेट घेणं थोडी कठीण होतं विकेंडला. तर आजचा आपला एक प्रासंगिक अभंग आहे तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंगावरती. त्यांनी हा अभंग म्हटलेला आहे. न सोडी विठोबा चरण न सोडी. की हे विठोबा, मी काही झाल्या तुमचे चरण सोडणार नाही. भलते जड पडो भारी जीवावरी आगोज. न सोसवेल असे भयंकर संकट दुःख आणि माझ्या जरी जीवावर आले तरी तुमचे चरण सोडणार नाही. शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भुये. की माझ्या देहाचे जरी 100 तुकडे झाले तरी पण मी तुमच्या चरणाचा आश्रय कधी सोडणार नाही. तुका म्हणे केली आधी दुष्ट बुद्धी सावध. तुकाराम महाराज म्हणतात की मी आधीच माझी दृष्टी माझी बुद्धी सावध केलेली आहे आणि दृढ चित्तानं मी तुमच्या चरणाशी मी माझं शरीर ठेवलेलं आहे. तर तुकाराम महाराजांचा एक प्रासंगिक अभंग आहे की साधूचं लक्षण आहे तो कुठल्याही परिस्थितीत विचलित होत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत भगवंतांच्या चरणांचा आश्रय तो सोडत नाही. आणि या दृष्टीनं हा अभंग लिहिलेला आहे की जीवनात किती जरी दुःखद प्रसंग आले, तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक दुःखद प्रसंग आले. आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराज हे लहानपणापासूनच भगवंताचे भक्त आणि ज्यावेळेला ते अतिशय तरुण वयामध्ये होते, एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्यांचा चेहरा मला बघायला तर मिळेल, तर असं वाटतं की मी कुणातरी भिंतीसमोर बोलतोय. तर जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना शक्य आहे, जसे सुनील गलार प्रभू, त्यांनी असा आपला कॅमेरा उघडा ठेवलाय. त्यांना प्रसन्न त्यांचा चेहरा बघला की बोलायला सर त्यांच्याशी बोलल्यासारखं वाटतं. तर तुम्ही जे कुणी आहात, तुम्ही जर तुमचे कॅमेरे ऑन ठेवले तर प्रचारकाला म्हणजे बोलणाऱ्याला पण थोडा उत्साह प्राप्त होतो. तर विनंती आहे सगळ्यांनाच तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन ठेवा, म्हणजे मी बघू शकेन मी कुणासमोर बोलतोय ते. तर तुकाराम महाराज यांचं इतकी गर्भश्रीमंत होते की जवळजवळ त्यांचं वार्षिक उत्पन्न असं सांगितलं होतं की 75 लाख सुवर्ण मुद्रा हे त्यांचं वार्षिक उत्पन्न होतं. आणि ज्या वेळेला वडिलांनी त्यांच्याकडे व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला, तुकाराम महाराजांचे 2 व्यवसाय होते एकाच वेळेला. एक त्यांचं धनधान्याचं दुकान होतं आणि दुसरं सावकारी व्यवसाय होता की ते लोकांना कर्ज देत असत. परंतु हे दोन्ही व्यवसाय करत असताना त्यांनी कुणालाही फसवलं नाही किंवा त्यांनी कुणालाही जबरदस्ती कुठल्या कारणामध्ये केले नाही. तरीही त्यांचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ 75 लाख सुवर्ण मुद्रा होतं. तर एवढं ऐश्वर्यामध्ये तुकाराम महाराज वाढलेले असताना पण केवळ 3 वर्षामध्ये, आणि ते 15-16 वर्षाचे असताना केवळ 3 वर्षामध्ये त्यांची आई वारली, त्यांचे वडील वारले, त्यानंतर त्यांची पहिली पत्नी वारली, त्यांचा पहिला मुलगा वारला आणि संपूर्ण व्यवसाय पूर्ण उद्ध्वस्त झाला. परंतु भगवंताला त्यांनी कधी दोष दिला नाही. त्यांनी असं समजले की जे काही भगवंत करतायत ते माझ्या चांगल्यासाठी आहे आणि मला भगवंताजवळ म्हणजे आपल्या जवळ आणण्यासाठी जे काही भगवंत करतात ते योग्य आहे. आणि या भावनेनं त्यांच्या जीवनामध्ये जे काही होते ते त्यांनी स्वीकारलं. आता हा प्रसंग इथे जो आहे तो तुकाराम महाराजांना
त्यांचा अपमान होतो आहे, त्यांना शारीरिक इजा केली जात आहे, कारण ते भगवत भक्तीचा प्रचार करत होते म्हणून. तर एकदा ज्या वेळेला तुकाराम प्रचार करत असत, तर त्यांचं एवढंच सोपं सांगणं असे की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन जे आहे, भगवंताच्या नावाचा जप करणं, हे अतिशय सोपं साधन असं कलियुगामध्ये आहे. आणि या कलियुगामध्ये फक्त हरिनाम जप केल्यानं भगवत प्राप्ती होऊ शकते, किंवा भगवंतावर आपण प्रेम करू शकतो. इतर कुठलीही गोष्ट करण्याची गरज नाही. तर असं एकदम सोपं साधन आपल्याला या शास्त्राने दिलेलं आहे, आणि ते जे तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्या परत प्रचार करत असताना समाजामध्ये त्यांना भरपूर ठिकाणी विरोध व्हायला लागला. कारण जे कर्मकांड करणारे लोक किंवा इतर अधार्मिक कार्य करणारे लोक, जे कर्मकांडच सर्व काही समजतात, असं सर्व काही करणारे लोक जे आहेत, हे सगळे लोक जे आहेत, हे तुकाराम महाराजांना विरोध करू लागले. परंतु तुकाराम महाराज जे काही प्रचार करत होते, हे शास्त्रसंमत होतं. भगवद्गीता, भागवत किंवा रामायण, महाभारत किंवा वेदामधील उदाहरण देऊन ते पटवून देत असत. कसं की कलियुगामध्ये हरिनाम जप करणे हा केवळ एकमेव उपाय आहे. त्यामुळे बाकी सर्व उपाय सांगणारे लोक जे आहेत, हे तुकाराम महाराजांच्यावरती रागावले होते. परंतु ते काय करू शकत नव्हते, कारण तुकाराम महाराज हे सर्वोच्च असे हरिभक्ती, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की हरिभक्तीचा प्रचार करतो, म्हणून त्याला हरिभक्ती परायण असं म्हणतात. तर हरिभक्ती परायण, ह भ प, याचा अर्थ आहे की तो पूर्णपणे त्यांनी आपलं जीवन हरीसाठी समर्पित केलेलं आहे. हरिभक्ती परायण, हरीच्या भक्तीसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, आणि ते हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून हरीला जो समर्पित करतो आपलं जीवन, आणि हरीचा प्रचार करण्यासाठी, हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी, आणि म्हणून त्याच्यातच सर्व काही त्याचं सर्व सामावलेलं आहे, हरिभक्ती परायण. तर असा हरिभक्ती परायण, परायण म्हणजे शरण गेलेला, हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, आणि हरिभक्ती प्रचार करण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्याला हरिभक्ती परायण म्हणतात. तर असा जो हरिभक्ती परायण जो तुकाराम महाराज आहेत, तर इतर गोष्टीमध्ये त्यांना स्वारस्य नव्हतं. कारण मनुष्य जन्म हे अतिशय जास्तीत जास्त 100 वर्षाचं आहे. तर हे आयुष्य सुद्धा इतर गोष्टी करण्यामध्ये वाया घालू नका, असं तुकाराम महाराज सांगत. फक्त हरीशी संबंध जोडा, की जो आपला तुटलेला संबंध आहे. हरीवरती प्रेम करायला शिका, आणि हरिनाम संकीर्तन म्हणजे हरिनामाचा जप करा. तर हे सगळं जे कर्मकांडी लोक होते, की ज्यांचा धर्म विकून पैसा जमा करून आपलं जीवन चालवणे हे त्यांचा व्यवसाय होता, तर असे लोक नाराज झाले, आणि तुकाराम महाराजांना त्यांनी शिक्षा द्यायचं ठरवलं. परंतु तुकाराम महाराज काय करत होते त्यात चूक नव्हतं, म्हणून ते त्यांना समजेना. म्हणून जवळच चिंचवड जवळ एक ब्राह्मण राहत होता, त्याचं नाव होतं मंबाजी गोस्वामी. तर त्याच्याकडे ते गेले, मंबाजी गोस्वामीकडे. हे सगळे गावचे ब्राह्मण वगैरे असे लोक, की ज्याच्यामुळे तुकारामाच्या प्रचारामुळे त्यांच्या जीवनावरती, म्हणजे त्यांचं पैसे त्यांना येणं कमी झालं, दक्षिणा येणं कमी झालं. असे लोक गेले त्याच्याकडे, आणि मंबाजीला सांगितलं की हा तुकाराम हा धर्मभ्रष्ट करतोय, हा सगळ्या लोकांना सांगत फिरतोय की तुम्हाला इतर काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही भगवंताच्या नावाचं नामस्मरण करा, आणि त्याच्यामुळे तुमचं जीवन धन्य होईल. हरिभक्ती करा, त्यामुळे तुमचं जीवन धन्य होईल. तर असे लोक जे आहे, तो मंबाजी या सगळ्या गावच्या लोकांचं त्यांनी ऐकलं, आणि ते आले, देहूमध्ये राहायला आले. तर आता जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्याच्या बाजूलाच त्यांचा आश्रम होता. तर या आश्रमात राहून ते मंबाजी काय करायचे, की तुकाराम चूक काय करतात, तर तुकाराम दररोज संध्याकाळी त्या मंदिरामध्ये प्रवचन करत असत. तर त्या मंदिरामध्ये प्रवचन ऐकण्यासाठी, म्हणजे तुकाराम काय सांगतात, ह्याच्यामध्ये काय चूक आहे, त्यांच्या प्रवचनामध्ये किंवा त्यांच्या कीर्तनामध्ये काय चूक आहे, हे फक्त बघण्यासाठी, ते काय सांगतात ते ऐकण्यासाठी नाही, काय चूक करतात ते बघण्यासाठी हा मंबाजी गोस्वामी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसत होते. पण तुकाराम महाराज हृदयाने अत्यंत निर्मळ आणि अतिशय नम्र, आणि म्हणून त्यांनी ब्राह्मण आहे, आणि त्यासाठी त्यांना एक विशेष जागा बसायला दिली, की ज्या जागेवर येऊन ते बसत असत. कारण सन्मान ब्राह्मणाला दिला पाहिजे म्हणून ते सन्मान देत असत. पण मंबाजी हा ब्राह्मण जरी असला
तरी वैष्णवामध्ये दोष पाहत होता. म्हणजे तुकाराम महाराजमध्ये दोष पाहण्यासाठी तो बसला होता. पण कित्येक महिने झाले तर तुकाराम महाराज जे काही सांगतात प्रवचनमध्ये किंवा कीर्तनामध्ये, त्याच्यामध्ये त्यांना एकही दोष सापडत नव्हता. तर मंबाजींना समजेना काय करावं. तर मंबाजीने विचार केला की हा बोलतोय ते बरोबर बोलतोय, परंतु जे काही लोक बोलतात पण त्याप्रमाणे ते वागत नाहीत, म्हणून ह्याच्या वागण्यामध्ये काय दोष आहे का बघायला लागले. पण जसे तुकाराम महाराज बोलतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, जे बोलतात म्हणजे विठ्ठल भक्तीबद्दल ते बोलतात आणि स्वतःच्या जीवनामध्ये विठ्ठल भक्ती किंवा विठ्ठलावरती प्रेम सोडून, विठ्ठलाचा प्रचार सोडून त्यांनी दुसरं काही केलंच नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये सुद्धा मंबाजीला कुठेच दोष सापडेना, कुठेच दोष सापडेना. इतके नम्र होते तुकाराम महाराज की त्यांनी कुणाला शरीर म्हणून बघितलंच नाही. मग ते गावातलं गाढव असो किंवा कुत्रा असो किंवा गाय असो किंवा म्हस असो, बैल असो, एवढंच नव्हे, गावामध्ये येणारे सगळे पथिक म्हणजे यात्रेकरू असो, कोणी वाटेवरती जाताना थांबलेले, त्यानंतर ब्राह्मण असो, वैष्णव असो, कुठल्याही त्यांनी शारीरिक दृष्ट्या कशाचाही विचार केला नाही. ते सगळ्यांची सेवा करत असत, कारण त्यांनी जीव म्हणून पाहिला. प्रत्येक जण भगवंताचे अंश आहेत म्हणून त्यांनी पाहिलं, शरीर म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही. मग ते जाती जन्माने कुणी असोत, कर्तव्य कर्माने कुणी असोत, त्याच्याकडे तुकाराम महाराजांनी अजिबात पाहिलं नाही. तर वैष्णव जो आहे दुसऱ्यांना शारीरिक दृष्टीनं पाहत नाही, तो फक्त पाहतो की ममैव अंशो जीव लोके, सर्व जण हे भगवंताचे अंश आहेत कुठल्याही शरीरामध्ये असले तरी. आणि म्हणून सगळ्या जीवांप्रती त्यांना दया आहे. तर जीव दया हा वैष्णवांचा फार मोठा गुण आहे सगळ्या जीवांच्या वरती. ते पाहतात की सगळे जीव भगवंताला विसरून हे अनेक अशा योनीमध्ये तडफडत आहेत, दुःख भोगत आहेत, म्हणून त्यांना एकच उपाय आहे की पुन्हा भगवंताच्या सेवेमध्ये लावणं. तर त्यांचा नम्र व्यवहार सगळ्यांची पाहून हा मंबाजी गोस्वामी जे आहेत त्याला अगोदरच असलेला राग आता आणखी जास्त वाढला. की एकतर ते तत्वज्ञान सांगतात त्याच्यामध्ये दोष नाही, त्यांच्या व्यवहारामध्ये दोष नाही, त्यांच्या वागणुकीमध्ये दोष नाही, पण आता राहिलं काय, तर साधूकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे त्याचं चारित्र्य. चारित्र्य किंवा त्याचं जे गुण आहेत, हाच त्याचा काय आहे, वैभव आहे, हाच त्याचा अलंकार आहे. साधूला त्याचं चारित्र्य हा अलंकार आहे. त्याच्या शरीरावरती सोना चांदी वगैरे हा त्याचा अलंकार नाही, तर साधूचं चारित्र्य हा त्याचा अलंकार आहे. म्हणून त्यांनी पाहिलं की तुकाराम महाराजांच्या चारित्र्यामध्ये काय आहे का. कारण दिवसभर तुकाराम महाराज सगळ्या सेवा करतात, रात्री कीर्तन प्रवचन झाल्यानंतर रात्रभर जप करत असत. म्हणून हा आता वाईट गोष्टी केव्हा करतात लोक, ज्या लोक आजूबाजूला नसतात अशा वेळेला. तर हा मंबाजी रात्री डोळ्यात तेल घालून बघत होता की तुकाराम रात्रीचं काय चूक करतात का, रात्रीचे काय दुर्व्यवहार करतात का. म्हणून तुकाराम मंबाजी हा तुकारामांच्याकडे डोळे लावून रात्रभर बघत होते. आणि तर त्यांना कळेना की तुकाराम महाराज असा त्यांच्या रात्रीचा पण दिवस, त्यांच्या कॅरेक्टर किंवा त्यांच्या चारित्र्यामध्ये पण कुणालाच काही दोष दिसेना. मग जसा दोष दिसेना तसा यांचा राग वाढत गेला, यांचा जे मनातला मत्सर होता तुकाराम बद्दल वाढत गेला. आणि ते बघत राहिले तरी पण तुकाराम महाराज काय चूक करतात का. तर एकही त्यांच्या व्यवहारामध्ये, त्यांच्या तत्वज्ञान सांगण्यामध्ये किंवा त्यांच्या चारित्र्यामध्ये कुठेही दोष सापडेना. परंतु मंबाजीचा राग जो आहे हा मनात इतका वाढत होता की काहीतरी चूक सापडेल म्हणून तो वाट पाहत होते. तर तुकाराम दररोज सकाळी पुरं मंदिरचं प्रांगण जे आहे हे स्वतः झाडून साफ करत असत. तर असं प्रांगण साफ करताना, कारण सकाळी लोक येत असत, तर मंदिरच्या आजूबाजूला कोणी पाया चपलामध्ये घालून चालत नाही, सगळेजण अणवाणी चालतात, म्हणून त्यांच्या पायाला काटा बोचू नये किंवा दगड बोचू नयेत म्हणून ते सगळे दगड काटे सगळं काही साफ करत असत. आणि इतकं सुंदर साफ करत असत की लोकांना चालण्यासाठी कुठलाही त्रास होत नव्हता. तर एवढं ते साफ करत असत. तर एकदा चुकून तुकाराम महाराजांचा झाडू हा त्या मंबाजीचं जे कुंपण होतं ते बाभळीपासून बनलेलं होतं, करवंदाच्या काट्यापासून बनलेलं. आणि बाभळीचे काटे किंवा करवंदाचे काटे हे जवळजवळ 1.5 ते 2 इंच लांब असतात आणि अतिशय खिळ्यासारखे ते तीक्ष्ण असतात आणि ते पायामध्ये घुसले तर अतिशय वेदना होतात.
कारण मला माहिती आहे, आम्ही लहानपणी ज्या वेळेला करवंद खायला जायचो क्षेत्रा म्हणजे जंगलामध्ये वगैरे असे, तर हे काटे आमच्या अंगाला लागायचे आणि असे फाटायचं आमचं अंग. तर हे जे आहेत ह्याचं तर म्हशी सुद्धा म्हणजे सगळ्यात जाड कातडं हे म्हशीचं समजलं जातं प्राण्यामध्ये, गावच्या प्राण्यामध्ये. तर ती म्हस सुद्धा गेली तर तिथं सुद्धा कातडं फाडेल एवढे हे कुंप हे काटे असतात करवंदीचे किंवा बाभळीचे. तर ह्यानं अशा काट्यांनी कुंपण बनवलेलं होतं. तर ते कुंपण जे आहे हे तुकाराम महाराजांची झाडू लागून ते कुंपण पडलं आणि मग मंबाजीला राग आला आणि तो एक क्षण पकडून ते तुकाराम महाराजांना त्यांच्या अंगावरती गेले, त्यांना शिव्या द्यायला लागले. काय तू माझं ह्याचं नुकसान करायला लागला, तुला समजत नाही काय? अर्थात ते कुंपण उतरून लागायला 1-2 मिनिटं लागली असती. त्यात काय विशेष पडले तर कुणीही ठेवू शकलं. पण दुसरा राग होता. तो कुठला तरी राग कुठेतरी काढतात, हा आपला स्वभाव आहे. कुठला तरी राग आपण कुठेतरी काढतो. तर तसा हा साठवून ठेवलेला मंबाजीने राग हा साध्या गोष्टीसाठी कुंपण पडलं म्हणून तुकारामांवरती काढला आणि त्याने तिथली ती काठी घेतली आणि ते काटेरी जी काठी होती ती तुकाराम महाराजांच्या अंगावर तर सपासप मारायला सुरुवात केली. तर ते बाभळीचे काटे, करवंदीचे काटे तुकारामांच्या अंगाला लागत होते आणि त्यांचं शरीर रक्तबंबाळ होत होतं. तरी पण तुकाराम महाराजांनी कुठेही त्याला प्रतिसाद दिला नाही. ते आपले नम्रपणे हात जोडून भगवंताच्या चिंतनामध्ये होते, विठ्ठला, पांडुरंगा. तर असा चिंतन करत होते आणि असं झालं, एक काठी मोडली, 2 काठ्या मोडल्या. जवळ-जवळ अशा 1 डझनभर काट्या मंबाजीने तुकारामाच्या अंगावरती मारल्या. पूर्ण शरीर नखशिखांत तुकाराम महाराजांचं रक्तबंबाळ झालं आणि अशा अवस्थेमध्ये मंबाजी मारून-मारून थकला. 12 जवळ-जवळ काठ्या मोडल्या. इतक्या काठ्या मोडेपर्यंत तुकाराम महाराजांनी त्यांनी मारलं. तुकाराम महाराजांचं शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे. परंतु हा मंबाजी थकला आणि त्याने सोडून दिला आणि शिव्या देत तो आपल्या आश्रममध्ये गेला. पण इथे तुकाराम महाराज काय केलं? तुकाराम महाराज त्याला अजिबात उलटं बोलले नाहीत किंवा त्याला अजिबात प्रतिकार पण केला नाही. तुकाराम महाराज मंदिरामध्ये गेले आणि पांडुरंगासमोर त्यांनी हा अभंग म्हटला, की "न सोडी, न सोडी, न सोडी. हे विठोबा, मी तुझे चरण अजिबात सोडणार नाही. जरी माझ्या देहाचे 100 तुकडे जरी झाले, मी तुझं नाव जप करतो म्हणून, तरी मी तुझे चरण कधीही सोडणार नाही." त्यानंतर ते म्हणाले, की "बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे." बर्वे म्हणजे चांगलं. "हे विठोबा, तू खूप चांगलं केलं, चांगलं केलं, फारच चांगलं केलं. पाहोनी अंत क्षमा, अंगी काठीनी मारविले." की माझी क्षमाशील वृत्ती तुम्ही पाहिलीत आणि या मंबाजीकडून तुम्ही मला काठीने मारवलं. शिव्या गाळी नीत नाही, बहु फार विटंबिले. याच्या बोलण्यामध्ये इतक्या शिव्या, इतकी गाळी, याला कुठल्याही प्रकारचं नैतिकता नाही आणि या मंबाजीच्या हातून तुम्ही मला मारवलं. खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. असं आपण कधी म्हणतो का? विचार करा, किती नम्रता आहे. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. आणि ते भगवंताला धन्यवाद देतायत, की तुम्ही मला राग येऊ दिला नाही. तुम्ही मला राग येऊ दिला नाही. आपल्या जीवनात प्रसंग आले, आपण काही-काही नम्रता कधी-कधी दाखवतो. पण नम्रता दाखवल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये मी असतो. मला राग आला नाही. मला राग आला नाही. एवढंच लोकांनी मला त्रास दिला, मला राग आला नाही, असा आपला विचार असतो. पण तुकाराम महाराज म्हणाले, की "हे पांडुरंगा, तुम्ही मला राग येऊ दिला नाही." ते सुद्धा क्रेडिट जे आहे, ते सुद्धा सर्व पांडुरंगा, तुम्ही मला राग येऊ दिला नाही. ही आहे वैष्णवाचं, ही आहे साधू लक्षण. तो सगळं काही पाहतो, हे भगवंत जे आहेत, हे मला माझ्याकडून करवून घेत आहेत. म्हणून तुकाराम महाराज धन्यवाद देत आहेत. तुकाराम महाराज असे म्हणाले नाहीत, की एवढं सगळं होत असताना मला राग आला नाही. हा सर्वसाधारण आपण म्हणतो असं, एवढं माझ्यावर झालं, एवढे मला त्रास दिला लोकांनी, मला राग येऊ दिला नाही. पण तो ही एक प्रकारचा अहंकारच आहे. तुकाराम काय म्हणाले, की "हे पांडुरंगा, तुम्ही मला राग येऊ दिला नाही. तुम्ही मला राग येऊ दिला नाही." इतकं पांडुरंगावरती प्रेम आहे, इतकं पांडुरंगाला शरण गेलेले आहेत, हरिभक्ती परायण. तर तसं त्यांनी पांडुरंग आणि असा जो तुकाराम महाराज ज्यावेळेला विठ्ठलासमोर समोर ज्यावेळेला तुकाराम महाराज प्रार्थना करायला लागले, तसं तसं त्यांच्या अंगावरची जखम सगळी निघून गेली आणि पूर्णपणे ते बरे झाले. आता संध्याकाळी पुन्हा प्रवचनची वेळ ज्या वेळेला झाली, त्यावेळेला
अं, त्याला मंबाजी त्याची जी जागा होती तिथे बसलेले दिसले नाहीत. तुकारामांनी कीर्तन सुरू केलेलं आहे आणि मंबाजी तिथे दिसले नाहीत. मग त्यांनी आपल्या एका सहाय्यक कीर्तनकाराला बोलवलं आणि त्याला सांगितलं की जा तू मंबाजीच्या आश्रममध्ये जा आणि बघ ते का आले नाहीत कीर्तनाला. सगळं काय ठीक आहे ना? बघा, ज्या व्यक्तीने सकाळी एवढी मारहाण केलेली आहे तो प्रवचनला आलं नाही म्हणून त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटतंय. आपण मनात राग धरून बसलो असतो, सामान्य माणसं जे आहेत राग धरून बसलो असतो, पण तुकाराम महाराजांनी राग धरला नाही मनात. त्याने सांगितलं, अरे बघ का मंबाजी आले नाहीत. तर हा बघायला गेला आणि तिथे त्यांनी बघितलं तर हा मंबाजी जमिनीवरती तडफडत लोळत होता. त्याचं शरीर जे आहे हे पूर्णपणे तापाने भिणभिणलं होतं, पूर्णपणे ताप आला होता त्याला आणि इतका तो तापाने फणफणला होता की त्याचे शिष्य थंड पाण्याच्या कागदाच्या वड्या त्याच्या कपाळावरती, त्याच्या अंगावरती लागत होते, परंतु हा जमिनीवरती धडपडत होता. तर त्या आता ज्याला पाठवलंय त्याला आनंद झाला. त्याने वाटले की अरे तुकाराम, त्याने सांगितले हे त्रास जो आहे हा तुकाराम गप बसले, पण भगवंत आपल्या भक्ताचा अपराध, भक्ताला झालेला त्रास सहन करत नाहीत, ते त्याला शिक्षा करणारच. आणि म्हणून त्याला वाटलं की विठ्ठलाने ही शिक्षा त्याला दिलेली आहे, बरं झालं हा तडपडायला लागलाय, कारण ह्यांनी तुकाराम महाराज शुद्ध भक्तांनी शिक्षा केली, पण हा तडपडायला लागलाय, बरं झालं. म्हणून त्याला वाटलं की मी जर हे तुकारामांना सांगेन तर त्यांना पण आनंद होईल. आणि म्हणून ते तुकाराम महाराजांच्याकडे आले आणि तुकाराम झाले की महाराज महाराज, हा जो आहे मंबाजी जमिनीवरती लोळायलाय, तडपडायला लागलाय, अगदी त्याचा जीव गेल्याच्या यातना त्याला व्हायला लागलेत, हा इतका तडपडायला लागलाय. तुकाराम महाराजांना इतकं वाईट वाटलं की अरे रे 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 पांडुरंगा, हे काय केलं तू. आणि म्हणून ते आले आणि पाहिलं आणि त्यांनी चरण धरले. विचार करा, सकाळी ज्यांनी अंग रक्तबंबाळ होईपर्यंत मारले त्याचे चरण तुकाराम महाराजांनी धरले मंबाजीचे आणि त्याचे चरण दाबायला लागले आणि म्हणाले की ही माझी चूक आहे. वास्तविक ही चूक तुकाराम महाराजांची नव्हती, परंतु तुकाराम महाराज नम्रतेने म्हणाले की ही माझी चूक आहे, माझ्या चुकीमुळे तुम्हाला हा त्रास होतोय, पण मला माफ करा. म्हणून त्यांचे चरण दाबायला लागले आणि जसे जसे तुकाराम महाराज त्यांचे चरण दाबायला लागले त्यांचा ताप कमी झाला. तर तुकाराम महाराज हे इतके नम्र की ज्यांना त्यांनी त्रास दिलाय त्याला त्रास झालेला सुद्धा बघवत नव्हतं. वैष्णव जो आहे परदुखे दुखी. आणि म्हणून आपल्याला भक्तीमध्ये उन्नती करायची असेल तर आपल्याला जे शारीरिक त्रास होतात ते थोडे सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणून साधूचे लक्षण आहे की तितिक्षव हा कारुणिका शांता, तितिक्षिव हा कारुणिका सुहृदा सर्वदेही नाम, अजात शत्रुवा शांता, साधवा साधुभूषणा. हे साधुभूषण आहे, अलंकार आहे साधूचा. म्हणजे काय? तितिक्षवा. तो तितिक्षवा म्हणजे त्याची सहन करण्याची शक्ती जी आहे ही, तो सगळ्या गोष्टी सहन करतो. तितिक्षवा, तो टॉलरेट करतो. इंग्रजीमध्ये त्याला टॉलरन्स म्हणतात. तितिक्षवा. कारुणिका, जो आपल्याला त्रास देतो त्याच्यावरही तो कारुणिका म्हणजे करुणा दाखवतो. सुहृदा, तो सर्वांचा मित्र आहे. सर्व देही नाम, तो त्याला त्रास देणाऱ्यांनाही तो त्यांची सेवा करतो. हा वैष्णवांचा गुण आहे. ते जरी वैष्णवाला त्रास दिले तरी त्याच लोकांची तो सेवा करतो. सुहृदा सर्व देही नाम, अजात शत्रुवा, त्याला कोणीही शत्रू नाही. लोक त्याला शत्रू मानतील, जसे युधिष्ठिर ह्याला अजात शत्रू मानलं गेलं, पण युधिष्ठिर अजात शत्रू होता, दुर्योधन त्याचा शत्रू होता, शिशुपाल हा त्याचा शत्रू होता, पण युधिष्ठिरने कधीही त्यांना शत्रू मानलं नाही. तो त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करायचा. तर अजात शत्रुवा शांत, सर्व प्रसंगामध्ये शांत राहतो आणि शांत राहिल्यानंतर आपल्याला परिस्थितीची खरोखर जाणीव करून घेता येते. तर साधवा ही जी आहेत हे साधूचं लक्षण आहे. तर हे लक्षण तुकाराम महाराज दाखवतायत की नम्रता. आणि चैतन्य महाप्रभू आपल्या एका शिक्षाष्टकामध्ये सांगतायत की तृणादपि सुनिचीन तरोरिव सहिष्णुना अमानीना मानदीन कीर्तनीय सदाहरी. तर आपण ज्यावेळेला हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तो कुठल्या भावनेमध्ये केला पाहिजे? तृणादपि. तृण म्हणजे गवत, गवताची पात पहा, आपण त्याच्यावरती पाय ठेवून नाचतो, सगळं काही करतो, पण ते काही बोलत नाही आपल्याला. तसा आपला स्वभाव असला पाहिजे की जे काही होईल आपण सहन करायला शिकलं पाहिजे. तृणोदपि तरोरीव, तरोरीव म्हणजे
फांद्या ज्या आहेत या पहा, जेवढं फळ येईल तेवढ्या फांद्या खाली झुकलेल्या असतात. म्हणजे जेवढी आपली भक्ती वाढलेली असेल तेवढी आपली नम्रता राहील. अमानीना मान देणं, आपण जो आपला सन्मान देतो त्याला सन्मान देणं अतिशय सोपं आहे, परंतु जो अपमान करतो त्यालाही सन्मान देणं हा वैष्णव आहे. तर ह्या भावनेमध्ये राहून ज्यावेळेला आपण जप करतो तर तो जप आपला अंतःकरण शुद्ध करतो आणि असा जप भगवंताला प्रिय आहे. तर हे तुकाराम महाराजांचं आपण शिकतो की कसं त्यांच्या जीवनामध्ये इतके प्रसंग आले पण त्यांनी कधीही भगवंताला दोष दिला नाही. उलट जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये येते त्यांनी भगवंताची कृपा म्हणून स्वीकारलं आणि अशी प्रार्थना केली की माझा जीव जरी जायला लागला तरी मी तुमचं नामस्मरण सोडणार नाही. तर ही नामावरची निष्ठा जी आहे तुकाराम महाराजांची ही आपल्या जीवनामध्ये आपण जे काही आपल्या जीवनामध्ये होत आहे त्याला आपण नामनिष्ठा जी आहे भगवंताच्या नावाचा जप करणे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपण तुकाराम महाराजांच्याकडे शिकू शकतो. तर धन्यवाद. शेवटची 2-4 मिनिटं राहिलेली आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर मी इथे थांबतो. हरे कृष्णा. धन्यवाद. त्या गोष्टी खूप बोलण्यासारख्या आहेत परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद प्रभूजी. खूप छान तुकाराम महाराजांचं जे तुम्ही जो तुकाराम महाराजांची गाथा सांगितली खूप छान होती आणि खूप काही शिकायला मिळालं त्यातून. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आपलं आज खूप चांगलं सौभाग्य आहे की प्रभूजी पुरुषोत्तम मास मध्ये एकादशीच्या दिवशी ते पण जॉईन झालेत. आज कोणाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. एक प्रश्न हरे कृष्ण प्रभूजी. यस. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. खूप छान झाला क्लास. खूप छान. हरे कृष्णा. धन्यवाद. तुकाराम महाराजांप्रमाणे इतकी सहनशीलता किंवा इतकं कारुण्यता आपल्या देणं खूप कठीण आहे. पण त्यातल्या त्यात काहीतरी आपल्यामध्ये कसं डेव्हलप करावं थोडं तरी त्याच्यातलं. हा, तर आपण बरोबर आहे तुमचं. तुकाराम महाराज हे आचार्य आहेत, त्यांच्यासारखं आपण वागू शकणार नाही. पण विनाकारण जे आपण रागावतो कोणाला गैरसमजीमुळे किंवा असले जे विनाकारण आपण त्रास कितीतरी करून घेतो या जगात. या ह्याच्यामध्ये आपणच किती लोकांच्या मनामध्ये काय नसतं ते आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना की मन जे चिंती वैरीनं जे चिंती. तर आपलं कोण वाईट करत नाही पण आपल्याला मनामध्ये उगीच राहते. तर आपला जो काही त्रास होतोय शारीरिक म्हणा किंवा काही लोक नावं ठेवताय ते सगळं विसरून जायचं. आपण काय हे शरीराला आहे. माझे वडील लहानपणी म्हणायचे कोणी निंदा केली वगैरे त्याच्याकडे तुझ्या शरीराला भोकं पडायला लागलेत काय असं म्हणायचे माझे वडील. तर बरोबर आहे. उगीच आपलं लोक का आपल्याबद्दल काय म्हणतात याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. कारण आपण किती जणांची जसं मराठीमध्ये म्हण आहे की आकाश फाटलं तर कुठे कुठे ठिगळ लावणार. तर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात ह्याच्यापेक्षा आपण कोण आहोत ह्याच्याकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आपण भगवद्गीता भागवत किंवा तुकाराम महाराज सारखे प्रभुपादांसारखे आचार्य ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करतायत त्या सत्याच्या मार्गाने आपण जात असतील तर लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देण्यात. तर तेवढं जरी आपण शिकलो, आता आपल्याला कोण काठी घेऊन मारायला येणार नाही मंबाजी सारखं. तर जरी लोक जी निंदा करतात म्हणा किंवा आपण सत्याच्या मार्गावर चाललोय ना, हरिनाम सोडता कामा नये. कुणीही काही केलं तरी एवढं जरी आपण केलं तरी तुकाराम महाराजांसारखं काठीने मार खाल्ल्यापेक्षा आपलं जीवन जे आहे भक्तीमध्ये आपण उन्नती होऊ शकू. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद. प्रभूजी दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. एकदा श्लोक बोलाल का लास्ट? काय बोललात? आता ज्या श्लोकाचं तुम्ही सांगितलं ना तुकाराम महाराजांचा तो श्लोक एकदा रिसाइट कराल का? अभंग का? हा अभंग. हा जो अभंग आहे हा तुम्हाला गाथेमध्ये सापडेल कुठे. न सोडी विठोबा चरण न सोडी, भलते जे जड पडो भारी जीवावरी अगोज, शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भिवे, तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी सावध. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी. दंडवत प्रणाम. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. असे साधून मधून येत जा प्रभूजी. आहे मी त्रिभंग प्रभूला सांगितलं की माझा प्रॉब्लेम काय आहे की शनिवारी मोठे मोठे प्रोग्राम असतात
आज आत्ताच तुमच्या अगोदरच मी 2 तास अमेरिकेमध्ये प्रवचन दिलं आणि आता पुन्हा एक 8 वाजता आणखी एक अमेरिकेमध्ये प्रवचन आहे. या 2 प्रवचनच्या मधला वेळ मला सापडला म्हणून तुमची सेवा करू शकलो मी. परंतु शनिवारी माझे बाहेर मोठे प्रोग्राम असतात, त्यामुळे साहजिकच मला बाहेर जावं लागतं. पण कधी असा वेळ मिळाला तर निश्चितच येईन. ओके. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हरे तुम्ही कृष्ण. माझं एक तुका म्हणे नावाचं एक व्हिडिओ ट्यूब येतात, युट्यूब वरती माझे लेक्चर्स असतात. तुम्ही बघितलात तर तुम्हाला कळेल. तुकाराम महाराजांच्या अभंगावरती बोलत असतो. तुम्ही टाईप करून बघू शकता. तुका म्हणे ह ब प वृंदावन प्रभूजी, महाराज. हा मी सर्च केलं होतं पण मला काही भेटलं नाही. अजून काय आहे का त्याला सर्च करायला? दुसरं काय माहिती नाही. नुसतं तुम्हाला ते बघतच राहावेल. पण तुका म्हणे म्हणून घातलं तर येतंय. मी तर दाखवतो प्रत्येकाला. किंवा तुम्ही त्रिभंग मोहन किंवा ह्याच्याकडे येते पहा. काय आपला तो तोषण निमाई. मी त्याला सांगा तुम्ही पाहिजे तर तुमच्या ग्रुपवरती टाकायला की त्या युट्यूबचं असेल. मी काय तेवढा टेक्नॉलॉजिकली हे नाही आहे. तर पण मी भरपूर लोकांना दाखवतो त्यावेळेला त्यांना मिळतं तुका म्हणे ह ब प वृंदावन महाराज. तर हे टाकून बघा. आतापर्यंत माझे जवळजवळ 180 तुकाराम महाराजांचे अभंग झालेले आहेत. म्हणजे मी अगदी पहिल्यापासून सुरू केलेलं आहे. तर एक अभंग असतो त्याच्यावरती मी 1-2 मिनिटं बोलतो, जास्त नाही. तुम्हाला 5 मिनिटं फक्त द्यावी लागतील आठवड्यातनं 2दा आणि तुम्हाला तुकाराम महाराजांचे अभंग समजून येतील. तर आता माहिती नाही तुमचा जो नंबर आलेला मगाशी तो तुमचा नंबर आहे का माताजी? हो प्रभूजी, माझा आहे तो. आणि त्याच्यावरती मी तुम्हाला पाठवतो. व्हॉट्सअप आहे का त्याच्यावरती? प्रभूजी, ग्रुपमध्ये तुमचे सगळे जे व्हिडिओज आहेत ना 5-10 मिनिटाचे, ते सगळे शेअर केले जातात. एक नाही पण वर्षामध्ये हे तुका म्हणे आहे का म्हणलं? हो तुका म्हणेचेच प्रभूजी व्हिडिओ सगळे शेअर केले ग्रुपमध्ये. मग नाही तू कोणतरी म्हटलं कसं मिळालं नाही म्हणून म्हटलं मी. मी त्या ग्रुपवर नाहीये माताजी. माझा नंबर ऍड कराल का? हो, ऍड करते मी तुम्हाला. तुम्ही तुमचा नंबर चॅट बॉक्स मध्ये द्या, मग मी तुम्हाला ऍड करते ग्रुपमध्ये. ते तुका म्हणेच ना माताजी 5 हा, मिनिटाचा हा. व्हिडिओ असतो तो? हो प्रभूजी, तोच. दर आठवड्याला 1-2 येतात तेच ना? हो तेच कारण शेअर. कोण मला प्रश्न विचारला माहित नव्हतं. त्यांच्याकडे आहे, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. हो त्यांना मी ग्रुपमध्ये ऍड करते. ठीक आहे. जरी मी तुम्हाला भेटू शकलो नाही तर ह्या 2 मध्ये 10 मिनिटं तुमच्या बरोबर आहे मी आठवड्यातनं एकदा. तर हे अभंग तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जे तुका म्हणे जे आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. कृष्णा, धन्यवाद. मलाही ऍड करा माताजी. तुका नंबर- म्हणे अभंग आणि ऐकण्यासाठी. तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं ना ते तुम्हाला येत राहतं. हो त्याला सबस्क्राईब करा. प्रत्येक जण जे कोणी तुमच्या ग्रुपवरती आहेत त्यांना सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते आपोआप येत राहतील. हो हो ठीक मा- आहे. हो. ज्यांना हरे कृष्ण. हरे चॅट कृष्ण. बॉक्स मध्ये टाका, मग मी ऍड करते. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. धन्यवाद सेवा दिल्याबद्दल. दंडवत प्रणाम. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.